रंगीबेरंगी मासे, हिरव्या पिवळ्या वेलींची दाटी आणि दगडावर बहुरंगी कोरल्स। परदेशातल्या नाही तर चक्क मालवणच्या समुद्राखालची ही विहंगम दुनिया। चारही बाजूने समुद्राने वेढलेला सिंधुदुर्ग किल्ला जसा महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो, तसंच किल्ल्याभोवती पाण्याखाली असलेली ही दुनिया निसर्गाने कोकणाला किती भरभरून दिलंय याचा पुरावा देते। हेच पाहण्यासाठी आम्ही मालवणला पोहोचलो। अशा लाल मातीत जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना, अशा शब्दात ज्या भूमीचं वर्णन केलं जातं तिचे सागर किनारेही तितकेच समृद्ध आणि संपन्न आहेत। महाराष्ट्राच्या अशा संपन्न सागर किनाऱ्यांच्या पाण्याखालची अमेझिंग दुनिया पाहण्याकरता आपण आलो आहोत ऐतिहासिक मालवण किल्ल्याच्या परिसरात। तुम्हाला पोहता येत नसेल, पाण्याची भीती वाटत असेल, तरीही तुम्ही ही विस्मयकारी दुनिया पाहू शकता। इथले प्रशिक्षित स्कूबा गाईड तुम्हाला सुरक्षितपणे पाण्याखालचा स्वर्ग पाहण्याचा आनंद देऊ शकतात। जाताना थोडीशी भीती होती, पण यांची टीम एवढी सुंदर आहे। एकदा खाली गेल्यावर त्यांनी मस्त हँडल केलं, खूप छान दाखवलं। मासे वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळाले, खडक बघायला मिळाले, खूप वेगळे होते ते। समुद्राच्या खालचं विश्व बघायचं होतं। खाली जाताना थोडी भीती वाटलेली, पण हे जे आहेत गाईड आमचे समीर वॉज फॅन्टॅस्टिक आणि ही टीम एकदम मस्त आहे, मजा आली। प्रत्येक जण येतो तो का कधी पहिल्यांदा पाण्यात उतरायला घाबरतो, काही जण असे असतात ते घाबरत नाही, ते उतरतात। पण जेव्हा घाबरणारा येतो तेव्हा ती खरी मजा आहे की गाईडची कमाल तीच आहे दाखवण्याची, त्यांची भीती घालवणं, त्यांना सांगणं सगळं व्यवस्थित। आणि नंतर ते एकदा तो बघायला लागला की प्रत्येक गोष्ट सांगून की तो एवढा खुश होतो ना खाली गेल्यानंतर की तो बघण्याचा धुंद असतो की तो जर वरती आला तर तरी परत विचारतो की अरे मला परत करायचं आहे म्हणून। पाण्यातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्यात जावंसं वाटलं नाही तर नवलच। मालवणच्या किल्ल्याभोवतीची पाण्याखालची अमेझिंग दुनिया अनुभवल्यानंतर आता आम्ही तुम्हाला घेऊन जातोय मालवणच्या किनाऱ्यावरची आणखीन एक अमेझिंग दुनिया दाखवण्याकरता। मात्र याकरता आपल्याला मालवणच्या चिवला बीचवरून समुद्रामध्ये काही मिनिटांचा प्रवास करावा लागणार आहे। मालवणच्या किल्ल्यापासून आम्ही बोटीने आणखी खोल समुद्रात निघालो। या नितळ पाण्यात कधी डॉल्फिनचं दर्शन होतं तर कधी सागरी कासवांचं। अशातच एक भला मोठा कातळ समुद्रात उभा दिसला। बोट त्याच्या दिशेने जाऊ लागली। हेच आहे मालवणच्या समुद्रातलं गार्डन। झाडं, फुलं, फळांचं नाही तर दगडांचं गार्डन, रॉक गार्डन। एक वेगळा नॅचरल रॉक गार्डन जगातलं आहे असं मला वाटतं। त्यात इथे असलेले छोटे खेकडे असतील, पक्षी असतील, इतर दुर्मिळ प्राणी आणि वेगवेगळे खडकांचे आकार हेच ह्याचं अमेझिंग पण सिद्ध करतं। एक कवडा रॉकवर आम्ही जेव्हा टुरिस्ट घेऊन आलो तेव्हा त्यांना उतरल्यानंतर चारी बाजूने पाणी दिसलं, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसले, सी अर्चिन नावाची एक समुद्र वनस्पती दाखवली आम्ही। त्यानंतर त्यांना असं अमेझिंग काहीतरी वाटलं। तब्बल 7 एकरात पसरलेलं हे गार्डन दगडांच्या विविध आकारांनीच नाही तर निसर्गाच्या विविध रंगांनी संपन्न झालंय। या गार्डनच्या परिसरातले कोरल्सही वेगवेगळे आहेत। रंगीबेरंगी माशांच्या जाती, समुद्री कासव इथे पाहायला मिळतात। सुंदर किनारे, गौरवशाली इतिहास, पाण्याखालचं अमेझिंग विश्व, यामुळे मालवणची ही समुद्रशिल्प अमेझिंग महाराष्ट्राच्या यादीत अव्वल स्थानी राहतात। सचिन देसाई, ABP माझा, सिंधुदुर्ग।